मस्तपैकी पौष्टिक गुळ घालून आज आपण ज्वारीच्या पिठाचे लाडू बनवणार आहे। याआधी गव्हाच्या पिठाचे लाडू बनवले होते, पण आज टाळ्याला न चिकटता हे लाडू दाणेदार कसे बनवायचे याची आपण आज रेसिपी पाहणार आहे। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1.5 वाटी बारीक चिरलेला गुळ घेतला, 1 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी साजूक तूप घेतलं, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, 1 मोठी वाटी दूध घेतलं आहे। ज्वारीचं पीठ एका मोठ्या ताटामध्ये टाकून घेऊया। त्यामध्ये रवा टाकायचा आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं। सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। अर्धी वाटी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। तूप पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचंय, पूर्ण असं चोळून घ्यायचं आहे। पिठाला तूप छान मिक्स झाला आहे, असा गोळा करून बघायचा। छान असा गोळा तयार होत आहे। त्यामध्ये थोडे थोडे करून दूध टाकायचं। दूध छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। तुम्ही याऐवजी पाणी वापरू शकता, मी इथे दूध वापरत आहे। छान पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे। उरलेलं दूध अजून टाकून घेते, छान मिक्स करून घ्यायचं। दूध किंवा पाणी तुमच्या पिठानुसार कमी जास्त लागू शकतो। पिठाचा छान गोळा झाला आहे। ह्या पद्धतीने पीठ भिजवायचं। एक 10-15 मिनिटं पीठ छान भिजू द्यायचंय। 10-15 मिनिटांनंतर पीठ छान भिजलं आहे। छोटासा गोळा घ्यायचा, त्याचे आपल्याला छोटे छोटे असे मटकुळे तयार करायचे, लांबट असे। ह्या पिठाच्या तुम्ही पुऱ्या करू शकता, पण ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो, त्यामुळे पुऱ्या जमणार नाही। सर्व गोळे मी असेच तयार करून घेते, लांबट असे। सर्व मटकुळे तयार झाले आहे। कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे, त्यामध्ये सोडूया एक एक करून। तेल आपल्याला मध्यम गरम ठेवायचे, गॅस अगदी कमी ठेवायचा। कमी गॅसवर आपल्याला हे तळू द्यायचे आहे, गोल्डन कलर येईपर्यंत। कमी गॅसवर तळल्यामुळे आतपर्यंत छान तळले जातात। चमच्याने खालीवर करत छान असे तळून घ्यायचे। मस्त असा गोल्डन कलर आला आहे। एका जाळीवर काढून घेऊया, म्हणजे त्याचं तेल निथरून जाईल। सर्व मटकुळे मी इथे तळून घेतले आहे, बघू शकता मस्त तळले गेले आहे ते। सर्व मटकुळे आपल्याला चुरून घ्यायचे आहे, फोडून घ्यायचे असे। मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया। जेवढे बसेल तेवढे टाकून घ्यायचे, असे फोडून टाकायचे ते, म्हणजे चांगले बारीक होईल। झाकण लावून याला बारीक फिरवून घ्यायचंय मिक्सरमधनं, असं या पद्धतीने बारीक करायचं आहे। सर्व मटकुळे मी असेच बारीक करून घेते। सर्व मटकुळ्यांचा छान असा चुरमा तयार झाला आहे। आपल्याला आता गुळाचा पाक तयार करायचा आहे। त्याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे। बारीक चिरलेला गुळ टाकून घ्यायचा, तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा। एक 2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि छान वितळू द्यायचा आहे गुळ।
सारखं मिक्स करत गूळ छान वितळून घ्यायचा आहे। हा पाक लगेचच तयार होतो। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। गूळ छान वितळला आहे, बघू शकता त्याच्यावर छान अशा बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे। थोडं मिक्स करून घेऊया थोडंसं। गुळाचा इतपतच पाक तयार करायचा। गॅस आता बंद करायचा आहे। चुरम्यामध्ये थोडी इलायची टाकूया, मिक्स करून घ्यायची आहे। गॅस पुन्हा मी थोडासा चालू केला आहे, त्यामध्ये हा चुरमा टाकून घेऊया। जेवढा कढईमध्ये बसेल तेवढा टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आणि बाकीच्या उरलेला चुरम्यावर टाकून घ्यायचंय। गुळाचा पाक जास्त कडक नका होऊ देऊ, नाहीतर लाडू कडक होऊ शकतात। चमच्याने गुळाचा पाक चुरम्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट पाक तयार झाला आहे। थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि हाताने छोटे छोटे असे लाडू ओळून घ्यायचे। मस्त लाडू ओळल्या जात आहे, बघू शकता। थोडंसं थंड झालं तरी काही हरकत नाही, मस्त ओळले जात आहे। दुसराही लाडू असाच ओळून घ्यायचा आहे। लहान मुलांसाठी हे ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक लाडू नक्की ट्राय करून बघा। सर्व लाडू मी असेच ओळून घेणार आहे। मस्त दाणेदार गूळ घालून ज्वारीच्या पिठाचे लाडू तयार झाले आहे। लाडूंचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आला आहे। हे लाडू नक्की ट्राय करून बघा, सर्वांना खूप आवडतील। आपण जे दामट्याचे लाडू बनवतो ना, तीच लाडूची ही पद्धत आहे। तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते, बघू शकता किती मस्त तयार झाला आहे। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।